हिंदू धर्मात प्रत्येक तिथी, प्रत्येक सण आणि प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व आहे. अगदी प्रत्येक ऋतू देखील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिना हा शंकराच्या आराधनेसाठी समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात सुवासिनी हिरवे कपडे आणि हिरव्या बांगड्या घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी शंकराची पूजा करतात. श्रावणात हिरव्या बांगड्या आणि हिरवे कपडे घातल्याने कुटुंबात सुख, समृद्धी नांदते, असं मानलं जातं. चला तर मग यामागील कारणे व हिरव्या रंगाचे महत्त्व जाणून घेऊ. शंकराचा प्रिय रंग. श्रावण महिन्यात हिरव्या रंगांचे कपडे किंवा इतर वस्तू वापरल्याने शंकर प्रसन्न होतात. असं मानलं जातं की शंकराला निसर्गाची विशेष आसक्ती आहे. त्यामुळे जेव्हा भक्त हिरवा रंग वापरून निसर्गाशी जुळवून घेतात तेव्हा शिव प्रसन्न होतो आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. वैवाहिक आयुष्यात समृद्धी. असं मानलं जातं की ज्या विवाहित जोडप्यांमध्ये मतभेद आहेत त्यांनी बेडरूमचा आग्नेय भाग हिरव्या रंगाने रंगवावा. असं केल्यानं त्यांच्या नात्यात गोडवा टिकून राहतो. हिरवा रंग बुध ग्रहाचं प्रतीक आहे. हा ग्रह एखाद्या व्यक्तीच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित आहे. श्रावण महिन्यात हिरवा रंग वापरल्याने बुध प्रसन्न होतो आणि सुवासिनींच्या आयुष्यात समृद्धी वाढते. आयुर्वेद कलर थेरपी. हिरवा रंग निसर्ग, नशीब आणि सकारात्मक ऊर्जेच्या वाढीचं प्रतीक मानला जातो. असे अनेक आजार आहेत ज्यावर कलर थेरपीच्या क्रोमोथेरपी माध्यमातून उपचार केले जातात. आयुर्वेदात हिरवा रंग उपचार आणि आरोग्याशी संबंधित मानला जातो आहे. हिरवा हा निसर्गाचा रंग आहे. क्रोमोथेरपिस्टच्या मते तणाव कमी करण्यासाठी आणि एखाद्या व्यक्तीला आराम मिळवून देण्यासाठी हा रंग मदत करतो. एवढंच नाही तर पित्ताची समस्या असलेल्या व्यक्तीच्या लिव्हरमधील ऊर्जेचं परिसंचरण सुधारण्यास हिरवा रंग मदत करू शकतो. पावसाळ्यात कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे माणूस लवकर आजारी पडू लागतो. असं मानलं जातं की हिरव्या रंगात व्यक्तीला बरं करण्याचे गुणधर्म आहेत. आषाढ अमावास्येनंतर शंकराला प्रिय असलेला श्रावण महिना सुरू होतो. कृष्ण पक्षातील प्रतिपदा ही श्रावणातील पहिली तिथी असते. श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार व्रत, मंगळा गौरी आणि श्रावणी शिवरात्र या बाबी महत्त्वाच्या मानल्या जातात. संपूर्ण महिनाच श्री शंकरांच्या उपासनेसाठी चांगला मानला जातो.